नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील पाईट येथील रौंधळवाडी परिसरातील जमीन गट नंबर 251 मधील 86 गुंठे क्षेत्र लाटण्यासाठी मूळ जमीन मालक व्यक्ती मयत असताना त्यांना जिवंत दाखवून त्यांच्या जागी त्याच नावाचा दुसरा तोतया माणूस उभा करून जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यामध्ये घडली आहे। या प्रकरणी मीरा गुलाब सोनवणे वय वर्ष 60 राहणार पाईट तालुका खेड या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एका बड्या बिल्डर्स तब्बल 12 जणांच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी दिनांक 9 रोजी रात्री उशिरा फसवणुकीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बिल्डर पोपट मारुती घनवट मूळ राहणार पाईट तालुका खेड जिल्हा पुणे यांच्यासह 4 महिला आणि 7 पुरुष अशा 12 जणांवर वेगवेगळ्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मीरा गुलाब सोनवणे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील गुलाब जयराम सोनवणे यांच्या मालकीची रौंधळवाडी पाईट तालुका खेड येथील जमीन गट क्रमांक 271 या ठिकाणी 86 गुंठे क्षेत्र हे पोपट मारुती घनवट यांनी सदरचे मिळकत हडपण्याच्या उद्देशाने मूळ मालक शंकर मारुती रौंधळ राहणार चिखलगाव 1997 साली मयत झाल्यानंतर त्यांच्या जागी समान नावाचा शंकर मारुती रौंधळ राहणार रौंधळवाडी पाईट तालुका खेड यास उभे करून त्याच्याकडून स्वतःच्या नावे साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र लिहून घेतले व सदर कुलमुखत्यारपत्राच्या आधारे वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावे दस्त करून अखेरीस पोपट घनवट याने आपल्या कंपनीच्या नावे सदरची जागा करून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये खेड तालुक्यातील काही नामांकित एजंट मंडळींचा देखील समावेश आहे। मात्र पोलिसांनी त्यांना अटकेची कारवाई सुरू केल्याने आताच त्यांची नावे जाहीर करण्यास असमर्थता दर्शवली आहे। दरम्यान महाळुंगे पोलिसांत दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर बोगस व्यवहारांच्या अनेक घटना समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। दोघांना जबर मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना रविवारी 8 जून रोजी दुपारी पाईट तालुका खेड येथे घडली। या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाटीलबुवा तुकाराम डांगले, तुकाराम ज्ञानेश्वर डांगले आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेतील फिर्यादी उल्हास डांगले यांचे भाऊ पाटीलबुवा आणि वडील तुकाराम यांच्यासोबत शेतीच्या वाटणीवरून भांडण झाले। त्या भांडणात पाटीलबुवा, तुकाराम आणि एका महिलेने बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। मंगळवार दिनांक 10 जून रोजी वटपौर्णिमेच्या सणासाठी हापूस आंब्यासह रायवाळ आंब्याच्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे। वटपौर्णिमेच्या सणामुळे आंब्यांनी बाजारात चांगलाच भाव खाल्ल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। 150 रुपये डझनाचा आंबा 300 ते 500 रुपये डझन दराने किरकोळ बाजारात विक्री होत आहे। आषाढी वारीनिमित्त होणाऱ्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले आहे। वारकरी भाविकांच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने विशेष मोहीम आखली आहे। पालखी मार्गावरील हॉटेल, खानावळ, प्रसाद आणि मिठाईच्या दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे। 12 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। देहुगाव येथून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची तर आळंदी येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या महिन्यात प्रस्थान करणार आहे। त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच एफडीआयने तपासणीचे नियोजन केले आहे। यानिमित्त नुकतीच बैठक झाली। स्थानिक प्रशासनाबरोबरच एफडीआयचे अधिकारी देखील वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी लक्ष ठेवून आहेत। आळंदी आणि देहू या ठिकाणी असलेल्या पालखी मार्गावर स्वतंत्र अधिकारी तपासणी करणार आहेत। 12 अधिकारी आणि सह आयुक्त हे लक्ष ठेवणार आहेत। पुढील आठवड्यात याबाबतची तपासणी सुरू करण्यात येणार आहे। यंदा मान्सून मे महिन्यात दाखल झालाय। प्रामुख्याने मान्सून पूर्व व मान्सूनचा पाऊस 15 मे ते 31 मे पर्यंत सतत पडत राहिल्याने भात पट्ट्यातील तालुक्यातील 60 ते 70% भागात भात पेरण्या रखडल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले। सध्या पावसाने काही दिवस विश्रांती घेतली व भात खाचरातील पाणी कमी होताच पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकरी वर्गाची कामे सुरू झाली। मात्र 2 ते 3 दिवसापासून सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्गाची चिंता वाढली असून भात पेरणी लांबण्याची शक्यता अधिक आहे। तर काही ठिकाणी पाणी कमी झाले आहे, तिथे कुदळीने उकरून भात पेरणी करण्यास काहींनी सुरुवात केली आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अनेक ठिकाणी धूळ वाफेवर भात पेरणी केली जाते, तर काही ठिकाणी मान्सून अगोदर येणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीनंतर अंदाज घेऊन पेरणी केली जाते। मात्र यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे शेतकऱ्यांना भात पेरणी करण्यासाठी संधीच मिळाली नाही। भात पट्ट्यातील तालुक्यामध्ये इंद्रायणी तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते। यंदा मुसळधार पडलेल्या पावसामुळे भात खाचरे तुडुंब भरले असून पाऊस थांबल्याशिवाय भात पेरणी करता येणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत।
सातबारा उतारांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या 155 कलमाबाबत तहसीलदारांवर आता निर्बंध घालण्यात आले आहेत. यापुढे 155 कलमानुसार करण्यात येणारे आदेश ऑनलाईनच करावे लागणार आहेत. तसेच या आदेशानुसार आता ऑफलाईन फेरफार करताच येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश भूमी अभिलेख विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे सातबारा दुरुस्तीच्या आदेशावर आता पारदर्शकता येणार आहे. तसेच आदेश फेरफारांची नोंद कशी व कुणी केली याची ऑनलाईन पडताळणीही होणार आहे. महसूल विभागात अधिकाऱ्यांसाठी दुभती गाय म्हणून ज्या कलम 155चा वापर करून सातबारा बदल करण्यात येतो त्यावर आता चाप लावण्यात आला असून कलम 155 आदेश आणि फेरफार हे ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करूनच प्रक्रिया करावी लागणार आहे. याबाबत जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे यांनी परिपत्रक निर्गमित करून राज्यातील सर्व महसूल प्राधिकारी यांना निर्देश दिले आहेत. राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने याबाबत सविस्तर परिपत्रकच काढले आहे. त्यात या सूचनांचा अंतर्भाव केला. यापूर्वीच्या तरतुदीनुसार केवळ हस्तलिखितातील चुका महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966च्या 155 या कलमाद्वारे दुरुस्त करता येत होत्या. हे अधिकार तहसीलदारांना आहेत. मात्र सातबारा उतारांचे संगणकीकरण झाल्यानंतर तलाठी मंडल अधिकाऱ्यांच्या पातळीवर हस्तलिखित उतारातील नावे व क्षेत्र चुकवणे, नवीन शर्तीचे शेरे, कुळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे, आकारी पडबाबतचे शेरे, वारसांच्या नोंदी, वैध व कायदेशीर नोंदीमध्ये गैरप्रकार झाले. अनेक ठिकाणी गायरान जमिनीवर व्यक्तींची नावे लावण्यात आली. काही ठिकाणी एका मालकाच्या नावाऐवजी दुसऱ्याचे नाव लावले. त्यासाठी ऑफलाईन फेरफार नोंदवल्यामुळे हे गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारला स्वतंत्र मोहीमही आखावी लागली. आता भूमी अभिलेख विभागाने कलम 155 नुसार काय करावे किंवा काय करू नये यासाठी स्वतंत्र परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार या कलमाचा वापर केल्यावर दिलेले आदेश ऑनलाईनच देण्यात येणार आहेत. फेरफार ऑफलाईन नोंदविता येणार नसल्याचे स्पष्ट केले असून अर्धन्यायिक तसेच महसूल न्यायाधिकरणाकडून दिलेल्या आदेशांच्या फेरफार नोंदीही ऑनलाईनच देण्यात येणार आहेत. पूर्वी आदेश फेरफार केल्याची नोंदीची माहिती ठेवली जात नव्हती. आता तलाठ्यांच्या लॉगिनला आदेश मिळाल्यानंतर त्याची नोंद केव्हा, कशी व कोणी केली याची ऑनलाईन पडताळणी होणार आहे. यासाठी संबंधित नागरिकांना तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागत होते, तेही आता बंद होणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत खेड तालुक्यातील रोहकल येथील गायरान गट क्रमांक 220 मधील 15.76 हेक्टर ही शासकीय जमीन म्हाडाला वाटप करण्याबाबत पुणे म्हाडाकडून जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. याबाबत शासनानं ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्याशी कुठलीही चर्चा आणि संवाद साधला नाही. त्यातच ही जागा म्हाडाला देण्यात आल्याचं पत्र समोर आलंय. रोहकल येथील गायरान गट क्रमांक 220 ही शासकीय जमीन पुणे महामंडळ म्हाडा यांना देताना ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांना विश्वासात न घेतल्यानं नागरिकांत मोठा असंतोष निर्माण झालाय. या भागात आदिवासी ठाकर समाजाची घरं आहेत. या भागात MIDC औद्योगिक टप्पा क्रमांक 5 मध्ये यापूर्वीच मोठे भूसंपादन झालंय. त्यातच म्हाडासाठी एवढे मोठे भूसंपादन होत असल्यानं या भागातील नागरिकांकडून कडवा विरोध होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी अवघा आठवडा बाकी राहिला असून वह्या पुस्तकांसह शालेय साहित्य खरेदीसाठी पालक विद्यार्थ्यांची स्टेशनरी दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. CBSE या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा आजपासून सुरू झाल्या असून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पुढील 6 दिवसांनी सुरू होणार असल्याची माहिती खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दिली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना 2 शालेय गणवेश आणि 1 बुटाचा जोड सॉक्ससह देण्याचा निर्णय स्थानिक शालेय समिती आणि शिक्षकांनी घेतलाय. काही शालेय समिती पदाधिकारी आणि शिक्षकांनी पहिल्याच दिवशी पुस्तकांसह शालेय गणवेश, बूट देण्याबाबत तयारी केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एका गणवेशासाठी 300 तर बुटासाठी 170 रुपये प्रमाणे शासनाकडून निधी देखील जमा झालाय. खेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा 402 शाळा असून एकूण 37,702 विद्यार्थ्यांसाठी एका गणवेशासाठी एकूण 1,13,10,600 रुपये रक्कम तर बुटासाठी 64,09,000 रुपये रक्कम प्राप्त झाल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होताच संबंधित शाळांना पटसंख्येनिहाय निधी वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 402 शाळांपैकी 1ली ते 7वीच्या 127 तर 1ली ते 5वी पर्यंतच्या 275 शाळा आहेत. खेड तालुक्यात शालेय पाठ्यपुस्तके भोसे जिल्हा परिषद शाळेतील 36 केंद्रावर शाळानिहाय आणि विद्यार्थी पटसंख्येनिहाय सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं. केंद्र शाळातून त्यांच्या केंद्रात येणाऱ्या शाळांना येत्या शनिवारपर्यंत हे सर्व वाटप केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी दिनांक 16 जून 2025 रोजी पाठ्यपुस्तकांचं वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती खेड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अमोल जगले यांनी दिली आहे। चाकण माणिक चौक येथील वीज वितरणाचा कारभार स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केलाय। अशा बेजबाबदारपणामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचं स्थानिक नागरिकांनी व्हिडिओ पाठवून कळवलाय। श्री हनुमान ग्रामीण बिगर शेती पतसंस्था कडाचीवाडी या संस्थेची निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली आहे। अध्यक्षपदी पांडुरंग किसन लष्करे आणि उपाध्यक्षपदी विशाल पहाड यांची निवड करण्यात आली। यावेळी सर्व संचालक उपस्थित होते। पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या महसूल लोक अदालतीमध्ये खेड महसूल विभागाच्या वतीनं पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महसूल अदालतीमध्ये 7/12 उतार्याच्या अनुषंगाने 410 प्रकरणांपैकी 127 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। दोन वर्ष किती चालले होते? 8-9 तरी मारले आता झाले का? राजपत्रामध्ये नाव चेंज करायचं नाही, 7/12 नाव चेंज करायचं राजपत्राच्या आधारे। किती वर्ष काम चालू होते? फेब्रुवारीमध्ये अर्ज दिलता, फेब्रुवारी ते आतापर्यंत आता झालं। किती वेळा हेल्पटे वाढले? 10 ते 12 तरी काम होत होतं। आता या निमित्ताने काम झालं का? काय या निमित्ताने काम अदालतमुळे झालंय। समाधानी आहात? हो, लोक अदालत किती दिवस वर्ष झालं? वर्ष झालं मी घऱ्या मारतो इथं। त्याच्या आधीपासून मला माहितच नव्हतं नाव आहे का 7/12 काढायची गरज नव्हती। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।